बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेली आहे. हिरवी मिरची वापरून टोमॅटो आणि मस्त ताजी ताजी ओली मटार ची भाजी खूप सुंदर लागते. ही रेसिपी माझ्या आईची आहे. आणि खूप भारी लागते ही रेसिपी, झटपट होते. डब्याकरिता तर अप्रतिम आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा इथे एक वाटीभर मस्त ओला ताजा वाटाणा घेतला, 5 ते 6 टोमॅटो कट करून घेतली, हिरवीगार कोथिंबीर घेतली, 9 ते 10 लसूण पाकळ्या कट करून घेतल्या आणि 7 ते 8 हिरवी मिरची कट करून घेतली. कारण थोडीशी ही भाजी तिखट छान लागते, म्हणून मी इथं लवंगी मिरचीचा वापर केलेला आहे. कारण टोमॅटोला आंबटपणा असतो आणि आपण काहीही मसाले वगैरे अजिबात गोड वगैरे वापरणार नाही. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा. आता कढई बघा गॅसवर मी तापवायला ठेवली होती. त्यानंतर तेल घातलं 2-2.5 पडी. त्यानंतर बघा जिरं मोहरी टाकलं. तेल तापल्यानंतर जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर लसूण टाकून घेतला आणि लसूण पण छान असा मस्त सोनेरी रंगावर होऊ द्यायचा, म्हणजे आपली फोडणी छान बसते. आता बघा मी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, ती टाकून घेतली. आता हिरवी मिरची छान मस्त तेलामध्ये होऊ द्यायची, अजिबात कच्ची ठेवायची नाही. आणि खरोखर सांगते, ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि माझी आई नेहमी बनवत असते ही रेसिपी. आणि मला पण आठवण आली की ही रेसिपी बनवावी, कारण खरंच खूप आईच्या हाताचं चटणी भाकरीसुद्धा खूप गोड लागते. आई तर आपल्याकरता वेगवेगळे पदार्थ बनवत असते आपण गेल्यावर, पण खरंच आईच्या हाताला खरंच खूप चव असते. आणि आता मिरची मस्त छान झाली. त्यानंतर मी वाटाणे टाकून घेतले, मस्त मटार ताजी ताजी. तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा. आता मटार तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर थोडेसे परतल्यानंतर बघा मी 1 ते 1.5 चम्मच, म्हणजे छोटा चम्मच आहे, हळद पावडर टाकली. आणि अशी तुम्ही तेलामध्ये जर हळद पावडर घातली ना, तर भाजीला कलर पण छान येतो. आणि अशी हिरवी मिरची टाकून ओली मटार आणि टोमॅटो भाजी तुम्ही कधी बनवली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशाप्रकारे बनवतात. आता बघा आपण जे टोमॅटो कट करून घेतले होते तेही टाकून घेतले. आणि तुम्हाला वाटेल की आंबट लागत असेल, अजिबात नाही, खूप सुंदर लागते. म्हणून थोडीशी तिखटच बनवायची, खूप छान लागते. जर तुम्हाला ही मिरची पावडर वापरायची तर वापरू शकता, पण अशी हिरवी मिरचीची तुम्ही नक्की बनवून बघा टोमॅटो मटारची सुकी भाजी. आणि आता मी सर्व परतवून घेतलं आणि झाकण ठेवणार आहे. बघा आता झाकण ठेवलेलं आहे, एक वाफ काढलेली आहे. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवना आकार. खरंच खूप छान वाटलं मला. आणि मस्त खरंच आपल्या आईमुळेच आपण इथपर्यंत असतो. आणि माझ्या आईमुळेच मी आज रेसिपी पण बनवत आहे. आणि माझी आई नक्कीच रेसिपी बघते. खरंच खूप तिला आनंद होईल आणि की माझ्या लेकीने मी बनवते तशी रेसिपी बनवलेली आहे. आणि खूप सुंदर, तरी पण आईच्या हातची चव ते आईच्या हातचीच चव असते बघा. आता बघा मस्त छान अशी मी परतवून घेतलं भाजी आणि मीठ टाकून घेतलेलं चवीनुसार. आणि बघा छान अशी आपली भाजी आता परतली गेलेली आहे आणि खूप सुंदर होते. आता बघा हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. कुणाकुणाला आईच्या हातची साधी चटणी भाकरीसुद्धा आवडते, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि बघा असं आता पूर्ण आपली भाजी छान अशी फक्त वाफेवर तयार झालेली आहे. आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊन बघा, किंवा डाळ भातासोबत. ही भाजी मसाला नाही वापरलेला, आपण गूळ नाही वापरलेला, इतकी अप्रतिम चवीची लागते. आणि खरंच आपली आई अजिबात असं खूप जास्त मसाले वापरून भाज्या बनवत नसते, तरी तिच्या हाताला चव असते. बघू शकता आपली हिरवी मटार आणि टोमॅटोची हिरवी मिरची वापरून भाजी तयार झालेली आहे. तर मग नक्की तुम्ही पण बनवून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा मी आता भाजी काढून घेतलेली आहे आणि किती छान दिसत आहे. दिसायलाच इतकी सुंदर, तर खायला तर अप्रतिम चवीची ही भाजी लागते. आणि नक्कीच माझी मम्मी रेसिपी बघेल, तिला खूप आनंद होणार आहे की माझ्या लेकीने माझी रेसिपी बनवलेली आहे. तर खरोखर बघा किती छान दिसत आहे. श्री स्वामी समर्थ.